शुभ सकाळ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी मेथीचे लाडू बनवणार आहे आणि आमच्या फायर स्टेशनमध्ये पाटील वहिनींचा बर्थडे आहे, तर तो आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतो ते सुद्धा दाखवणार आहे। आणि माझी आणि रुद्रांची गप्पा कशा प्रकारे होतात ते सुद्धा दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मी टेरेसवर आले होते झाडांना पाणी द्यायला। इथे टोमॅटोचे झाड, तुळस, पिंपळाचे झाड सुद्धा आलंय आणि 3 प्रकारचे जास्वंदी ओव्याचे झाड लावलेलं आहे। रुद्रांश आलेला आहे स्कूलमधून। तुझ्या गार्डनला गेले तेव्हा सगळे धावत होते म्हणून पनिशमेंट मिळाली सगळ्यांना। धावत होते म्हणून? हां। आणि इथे मी मेथीचे लाडू बनवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। खोबरं, ओवा, डिंक, गूळ आणि हलीम, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स जरा जास्तच घेतले आहेत, कारण की आम्हाला लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स खूप आवडतात, खायला छान लागतात। आणि इथे मी आधी ओवा भाजून घेत आहे। ओवा, खोबरं, हलीम सगळं मी भाजून घेतले आणि डिंक तुपातून तळून काढलेला आहे। ओवा आणि हलीम भाजून झाल्यानंतर थोडा ओवा आणि हलीमची मी पावडर केली होती जाडसर, कारण की ते खाताना मस्त टेस्ट येते। ही वेलची पूड टाकते मी थोडी, आणि थोडंसं जायफळ टाकते। आणि इथे मी टाकले मेथी पावडर, तूप राहिलेला तो टाकते मी थोडा।
तिला मागे लागली म्हणून तुम्ही थांबले. त्याच्यासाठी ना येत नाही दुखतंय म्हणून रडते. काय झालं? टॉन्सिल झालं ना. डॉक्टरकडे गेलं तरी काय आता पेनकिलर देतील. एकच तास झालं असेल आणि ती आपल्या हे आठवड्यात थंड खाल्लं का? काहीच नाही. नाही थंडीमुळे काहीतरी घ्या घ्या आता घे कल्याणी घ्या घे आता घ्या कोणीतरी. लाडू करू या तिच्याकडे जा. कॅन्डल लावू आमचं गाणं बोलतो गालबाल दिली सगळे नाना काय बोलूया मग. येत नाहीये. तू आता डॉक्टरकडे रडत बसला. जास्त सुजलंय का? आता इथे सुजलंय. दुखतं आतलं डॉक्टरकडे गेलं तरी काय डॉक्टर पेनकिलर काहीतरी लावतात ना मग. आणि ही आहे आमची फायर स्टेशन कॉलनी. टेरेसवरून दाखवते मी तुम्हाला. खूप झाडं आहेत आमच्या फायर स्टेशनमध्ये. आंबे, शेवग्याच्या शेंगा, जांभळं सगळं मिळतं फायर स्टेशनमध्ये. काय झालं नीटला? नीटनी ना जास्त पाणी पिलं उष्ट. छी, गंदू आहे का नी? तू सांगितलंच नाही का उष्ट पाणी नाही प्यायचं? तोच पित होता. आणि मग टीचरने मारलं तुला? मग काय पनिशमेंट दिली? टीचरने जर काहीच केलं तो हळूहळू मम्मा लपून लपून पित होता पाणी. हो का? आणि तू बोललास ते सगळे धावत होते म्हणून पनिशमेंट दिली? असे नाही, मला पण दिली सगळे. मला पण दिली पनिशमेंट. काय दिलं पनिशमेंट मध्ये? ओरडली. काय बोलली? असं नाही मला येत नाही. हा, सॉक्स तुला काढता येत नाही का? मम्मा मीच काढायचं. आधी सॉक्स काढ ना. फर्स्ट हे सगळं मीच काढायचं का? तू आता मोठा झालास बच्चा. शिकली म्हणून शिकलेस. तुम्हाला शिकली बोलतो? मम्माला असं बोलतात? हा. अरे आता हे काढून द्या बस ना. दूध तरी सॉक्स काढून द्या सर. अच्छा, आता सॉक्स. हा ठीक आहे. सॉक्स काढायला खूप मजा येते. टिफिन फिनिश केलास का? हा,
जयश्री पण खाल्लं माझा टिफिन. खाल्लं? मी तुझं ड्रॅगन फ्रूट खाल्लं. तू ड्रॅगन फ्रूट खाल्ला जेफचा आणि मी तुला रात्री देत होती तेव्हा नाही खाल्लास का रे? तुला तुझं ड्रॅगन फ्रूट आवडलं जास्त. ड्रॅगन फ्रूट तर सेमच असतं ना बच्चा. फ्रूट आपलं नाही आवडलं, मला तुझं आवडते जास्त. हो का? आणि मग जेफला आवडलं का आपला टिफिन? काय विचारलं नाही हे काय आणलंस म्हणून? हा, मी काय विचारलं नाही. त्याने विचारलं नाही तुला? नाही, फक्त त्याला फक्त असं गेलं घरी. हा, मला असं. आवडलं म्हणून ते. मग तू सांगायचं ना ते काय आहे, चपाती पिझ्झा सांगितलंच नाही? नाही, त्याला माहिती आहे, तरी मला घेऊन बघितलं नाही, तरी खाऊन बघितलंय. खाऊन बघितला चपाती पिझ्झा? मी पण ते घाई केली, घाईने खाल्लं. मग असं थोडं थोडं खायला पण खाता घेतलं आणि मी पण तसंच खात होतो. हा, अच्छा चला. पण मी तसंच खात होतो. मला एक माझी कॉफी केली. अच्छा चल मग आता फ्रेश हो लवकर. नाही, मग काय करणार? शिकली. शिकली बोलतोस? हा, तुला काय वाटतं का? हा हा, हा तुला बोर्डिंगला जायचंय? हा, हा. टीचरला सांगून आलास मी बोर्डिंगला जाणार आहे? ओके ओके नाही, खरंच पाठवेन तुम्हाला शिकली बोललास तर. ओके. मी काय तुझी फ्रेंड आहे का? हा फ्रेंड आहे मी तुझी. हा. सांग आज स्कूलमध्ये काय काय केलंस ते शेअर कर चल लवकर. हा, होमवर्क दिलाय टीचरने? अगो बाई काय नाटक. अगो बाई, अगो बाई, अगो बाई, अगो बाई बाई बाई, क्या हुआ? माय गॉड. हाँ तू मेरा फ्रेंड है ना? हाँ चल फ्रेश हो. तुला मेथीचा लाडू बनवायचा आहे. रुद्रांशला मेथीचा लाडू आवडतो ना? ना मग नाही खाणार ना? कोणतंच नाही. रागाला रागाला माझ्या पिल्लेला. काय खाणार? हा, चिकन मटन चालेल ठीक आहे चल ये. आणि ते लाडवांचं थोडं मिश्रण राहिलं होतं कारण की मी बड्डेला गेली होती पाटील वहिनींच्या. त्यानंतर मग घरी आल्यावर पुन्हा ते सगळं कढईमध्ये गरम केलं आणि मग मस्त असे छान असे लाडू वळत आहेत. आणि इथे माझे मेथीचे लाडू बनवून तयार आहेत. तर मी टेस्ट करून सांगते कसे झालेत. आम्हाला मेथीचे लाडू खूप कडू आवडतात, मला सुद्धा, रुद्रांशला सुद्धा. रुद्रांश फक्त 4.5 वर्षाचा आहे आणि त्याला मेथीचे लाडू आवडतात आणि कडू ते पण. त्याला गोड रव्याचे बेसनचे लाडू अजिबात आवडत नाहीत. मेथीचे लाडू तो आवडीने खातो. त्याच्यामुळे मी सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे जास्त टाकते, त्याला आवडतात म्हणून. आणि नेहमी कधी ना कधीतरी बनवतच असते जेव्हा त्याला आठवण येते मेथीच्या लाडवांची. आणि ते माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा आपल्या फायर स्टेशनच्या. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि हे आम्ही आणले 15-20 दिवसाची वाशीवरून भाजी. ही सगळं मला आता साफ करून ठेवायची. भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.